तर त्या विकेंडला सनी गाडी चालवत तिच्या घरासमोर थांबला. थोड्या वेळाने ती बाहेर आली. स्मिथ हास्य करत गाडीत बसली. हाय, ती म्हणाली. हाय, सनीनेही उत्तर दिलं. स्टीफनने गाडी सुरू केली. यावेळी तुझे कपडे आणलेत ना, तिने चिडवत विचारलं. हो, आता विदूषकासारखा दिसायचं नाही. तो हसला. अरे, मी तुझ्यासाठी काही आणलं आहे. ती आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधू लागली. काय? हे बघ, हे तुझ्या दुःस्वप्नांवर मदत करेल, ती म्हणाली आणि एक बारीक चांदीची साखळी दाखवली, ज्यात येशू ख्रिस्ताच्या क्रॉसचा लहानसा लॉकेट होता. हे काय आहे? साखळी आहे. काल मी अनितासोबत चर्चला गेले होते. शेजारच्या दुकानात हे पाहिलं म्हणून विकत घेतलं आणि येशूच्या मूर्तीसमोर ठेवून तुझ्यासाठी प्रार्थनाही केली. तू लहान मुलगी आहेस का अशा वेळगट गोष्टींवर विश्वास ठेवायला? मी देवावर विश्वास ठेवते, ती शांतपणे म्हणाली. मी आधीच सांगितलंय ना, असं काही नाही. छोट्या गोष्टींना इतकं मोठं करू नकोस, सनीने थोडं चिडून म्हटलं. ती लगेच गप्प बसली आणि खिडकीबाहेर पाहू लागली. अगं क्वीनबी, तो म्हणाला, पण ती वळली नाही. ठीक आहे, ठीक आहे, दे मला ते, तो म्हणाला. ती हसली आणि साखळी त्याच्या हातात दिली. ठीक आहे, तुझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ठेवतो, पण घालणार नाही. कृपया माझ्यासाठी घाल ना, ती पप्पी फेस करत म्हणाली. नाही चालत हे बालिश नाटकं, सनीने साखळी खिशात ठेवली. तू एकदम डुक्कर, थंड, हृदयहीन, निरर्थक माणूस आहेस, ती रागाने म्हणाली. ठीक आहे, इथेच बोलून घे. माझ्या आईसमोर असं बोललीस तर माझं डोकं उडवेल ती, तो हसत म्हणाला. थांब, काय म्हणालास तू? आई? आपण जिथे सुट्टी घालवायला जायचं ठरवलं होतं तिथेच चाललोय, सनी म्हणाला. तुझ्या कुटुंबाकडे? ती थोडी थांबली. हो, माझ्या आई आणि बाबांना तुला भेटायचं आहे, तो म्हणाला. फक्त तेच असतील घरी? ती थोडी संकोचली. नाही, माझा भाऊ जितेश आणि बहीण रितिकाही असतील. ओह, तिचा आवाज मंद झाला. तिचा चेहरा थोडा ताणलेला दिसू लागला. अगं, काय झालं? ठीक आहेस ना? हो, म्हणजे थोडी नर्वस आहे. खरं सांगायचं तर मी कधीच त्यांना भेटले नाही आहे तुझ्या आईशिवाय, आणि मी एकदम इंट्रोव्हर्ट आहे. जर त्यांना मी आवडले नाही तर? ती घाबरून म्हणाली. सनीने तिचा हात घट्ट पकडला. ते नक्कीच तुला पसंत करतील, फक्त तू स्वतःसारखीच राहा, तो हसत म्हणाला. त्याने तिला थोडा दिलासा दिला, पण ती पूर्ण प्रवासभर शांत होती. शेवटी ते घराजवळ पोहोचले. सनीने दरवाजाकडे चालायला सुरुवात केली. ती थोडी मागेच थांबली. चल ना, सनीने तिचा हात पकडला आणि आत खेचलं. आई, तुझी फेवरेट मुलगी आली आहे, तो आत येताच ओरडला. सुनीता आई धावत आली आणि आराध्याला मिठी मारली. कशी आहेस बाळा, तिने विचारलं. ठीक आहे सुनीता काकू, तुम्ही कशा आहात, आराध्याने हसत विचारलं. मस्त आहे ग, ये, तुला सगळ्यांना भेटवते, सुनीता म्हणाली. तिने सर्वांचा परिचय करून दिला. हे शेखर, सनीचे बाबा, हा जितेश त्याचा भाऊ, आणि ही रितिका त्याची बहीण. हॅलो सगळ्यांना, आराध्याने थोड्या संकोचाने सगळ्यांना अभिवादन केलं. अगं बाळा, असं लाजू नकोस, तू पण आमच्याच कुटुंबाचा भाग आहेस, सनीच्या वडिलांनी प्रेमाने म्हणत तिचा ताण कमी केला. तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे, जितेश तिचा हात हातात घेत म्हणाला. मला खात्री आहे ते सगळं चांगलं ऐकलं असशील, आराध्या हसत म्हणाली. वाईट नाही, तुझ्यात थोडा विनोदी स्वभाव आहे, मला तू नक्की आवडशील, जितेशने हसून सांगितलं. माझ्या बिग्गीला परत आणल्याबद्दल थँक्स, रितिकाने आराध्याला मिठी मारली. मी काही केलं नाही, हे सगळं तुमच्या बिग्गीच्या मनातच होतं, आराध्या नम्रतेने म्हणाली. ती सर्वांशी अगदी सहज आपलेपणाने बोलत होती, कोणत्याही औपचारिकपण नव्हते. लवकरच ती सनीच्या कुटुंबात मिसळून गेली. जेव्हा रितिकाला तिच्या नोकरीबद्दल कळालं तेव्हा ती अक्षरशः आनंदून गेली, कारण रितिकाला कपड्यांचं, फॅशनचं आणि मॉडेलिंगचं प्रचंड वेळ होतं. दोघे एकमेकींची फॅशन, नवीन ट्रेंड्स आणि बाकी गर्ली गोष्टींबद्दल गप्पा मारू लागल्या. त्यांच्या गप्पांनंतर आराध्याने वडिलांकडे पाहत म्हटलं. मिस्टर शेखर. अगं डॅड म्हण ना, ते हसून म्हणाले. डॅड, खरंच विश्वास बसत नाही, तुम्ही 3 मोठ्या मुलांचे वडील आहात, तुम्ही अजूनही तरुण दिसता. माझे जीन्स चांगले आहेत, ते स्वतःवर खुश होत म्हणाले. माझ्या बाबांचा अहंकार वाढवू नकोस, सनी हसत म्हणाला. तू जळतोयस, आराध्याने लगेच प्रत्युत्तर दिलं. या म्हाताऱ्याला पाहून? अजिबात नाही, सनीने मजेत त्याच्या वडिलांच्या छातीवर टपली मारली. तूच म्हातारा, आराध्या हसून म्हणाली. मी? काय बोललीस तू? मी तर अजूनही मोस्ट वॉन्टेड बॅचलर आहे, सनी अभिमानाने म्हणाला. आणि मग जो स्विमिंग पूलमध्ये थरथर कापत होता तो कोण? आराध्याने खट्टाळपणे विचारलं. काय पूल?
जितेशने मध्येच विचारलं. तेव्हा आराध्याने संपूर्ण गोष्ट सांगितली की मी याला त्याच्या बावळट गर्लफ्रेंड जोकसाठी पूलमध्ये ढकललं आणि हा आजींसारखा थरथरत होता. देवा, तू खरंच असं केलंस? आय लव्ह यू. तू माझ्याच रक्ताची आहेस. जितेशने हसत तिच्यासोबत हायफाय दिलं. थांब थांब, मी फक्त बदला घेतला कारण तू मला घाबरवलंस, सनी म्हणाला. ते काय झालं त्यात? रितिकाने नेहमीप्रमाणे भावाच्या बाजूने घेतली. मी तिच्या बेडमध्ये शिरलो होतो. सनीने सगळी गोष्ट सांगितली. हे तर तू जितेशकडूनच शिकलास, रितिकाने भुवया उंचावत म्हटलं. जितेश? सनीने विचारलं. तो नेहमी माझ्याबरोबर असंच करायचा, रितिका म्हणाली. मी एकदम जबरदस्त प्रँकस्टर आहे, जितेशने अभिमानाने सांगितलं. मला तुझ्याकडून काही शिकायचं आहे, आराध्याने म्हटलं. कोणासाठी? जितेशने विचारलं. तुझ्या भावासाठी, ती हसत कुजबुजली. अरे वा, माझ्या भावासाठी काहीही? जितेशने हात पसरले आणि हसला. सनीला त्या सगळ्यांसोबत इतकं आपलं वाटायला लागलं की त्याचं सगळं दडपण नाहीसं झालं. सर्वांनी त्याला आपल्या कुटुंबाचा एक भागच बनवलं. रितिका आणि जितेश दोघंही साधे, डाऊन टू अर्थ होते. वडील नेहमी हसत बोलत होते. संध्याकाळी सगळे जेवायला बसले. जेवणात हशा मस्करी आणि एक वेगळाच आपलेपणा होता. जेवणानंतर सगळे बागेत फिरायला बाहेर आले. थंड वाऱ्यात गप्पा सुरू झाल्या. मला अजूनही कळत नाही, तू याच्याशी कसं मित्र झालीस, जितेशने विचारलं. का बरं? सनीने विचारलं. कारण तू शांत स्वभावाचा आणि हा अगदी उलट, जितेश म्हणाला. अरे ऐकलं नाही का? विपरीत स्वभाव एकमेकांना आकर्षित करतात, आराध्या हसत म्हणाली. आपल्याला माहिती आहे का, आमच्या टीनेज दिवसात आम्ही एकमेकांशी बोलायचो ते फक्त भांडण्यासाठीच, जितेश म्हणाला. प्रत्येक छोट्या गोष्टीवर आमचं युद्ध व्हायचं. खरं सांगायचं तर मला तो आवडतच नव्हता, आराध्या हसत विचारते. मग नंतर त्याच्यावर प्रेम कसं झालं? शाळेत काही सिनियर मुलांनी माझ्याशी गैरवर्तन केलं होतं. तेव्हा त्याने त्यांना चांगलाच धडा शिकवला. त्याच्यासाठी त्याला सस्पेंड करणार होते, पण मी थांबवलं, आराध्या हलकंसं हसली. हिरोसारखा क्षण वाटतोय. हो, जितेश म्हणाला. त्या दिवशी आम्हाला जाणवलं की आम्ही एकमेकांना खूप काळजी घेतो, पण बाहेर कधी दाखवलं नाही. रितिकासाठी तो नेहमीच बिग्गी असतो, बरोबर? आराध्या विचारते. हो, जितेश म्हणाला. काही कारणांमुळे ती त्याच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते असं वाटतं. त्यांचं कधी भांडणच झालं नाही. तेव्हाच सुनीता त्यांच्या जवळ आली. अगं ग, तू इथेच आहेस ना? मी बाबा बघून येते, असं म्हणत जितेश निघून गेला. आराध्या प्रेमाने म्हणाली. सुनीता काकू, तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे, मला खरंच हेवा वाटतो. सुनीता हसून म्हणाली. हे कुटुंब तुझंही आहे ग. थँक्स, आराध्या म्हणाली. एक विचारू का? सुनीता थोडी संकोचात म्हणाली. हो नक्की. काय झालं? त्याने खरंच ते सगळं केलं का? म्हणजे तो बेडमध्ये शिरणं, पूलमध्ये ढकलणं, असं सगळं? आराध्याने मान डोलावली. हां, केलं. का विचारताय? सुनीता अचानक तिला मिठी मारते. तिच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्स. तो असं कधी करत नाही ग. आराध्या थोडी गोंधळली. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सुनीता थोड्या अंतरावर सनी, जितेश आणि रितिकाकडे बोट दाखवत म्हणाली. पाहतेस का त्याला? किती हसतोय, किती मोकळा दिसतोय. आमच्यासोबत तो असं हसतच नाही, आराध्या हलक्या आवाजात विचारते. का बरं असं? सुनीता काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली. प्रॉमिस कर, तू त्याच्याकडे विचारणार नाहीस. प्रॉमिस, आराध्याने मान्य केलं. सुनीताने नंतर तिच्या डोळ्यात पाहत सत्य सांगितलं. तेवढ्यात जितेश आणि रितिका निरोप घेत म्हणाले. सनी, भेटू उद्या सकाळी. गुड नाईट. सुनीता, चल आता जायचंय. दूरवरून सनीचे वडील शेखरजींनी आवाज दिला. हो येते ग प्रिय, असं म्हणत सुनीता निघून गेली. आराध्या शांतपणे सनीकडे वळली. अगं, अजून थोडा वेळ इथे बसायचं का, तो विचारतो. हो, ती हलकं असून म्हणाली. क्षणभर शांतता पसरली. तीच ती शांतता तोडत म्हणाली. सनी, तुझं कुटुंब खरंच खूप सुंदर आहे. मला माहिती आहे, तो म्हणाला, हसत तिच्याकडे पाहत. माझ्यासारखं नाही, ती थोडं हळवं होत म्हणाली. का बरं? तुझे बाबा तर चांगले आहेत ना, सनी विचारतो. ती थोडी थांबली आणि कुजबुजली. ते माझे बाबा नाहीत. काय? तू काय म्हणालीस? सनी अवाक झाला. आराध्याने दीर्घ श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली. हो, ते माझे खरे वडील नाही. सनी काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. थोड्या वेळाने आराध्या पुन्हा बोलायला लागली. त्यांनी मला दत्तक घेतलं होतं, मी 7 वर्षांची असताना. दत्तक? सनी शब्द शोधत राहिला. हो, ती म्हणाली. त्यांना युद्धात गोळी लागली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मिळाली. घरी परतल्यावर लग्नाविषयी त्यांचा रसच उरला नव्हता. जगायचं कारणही उरलं नव्हतं.
त्यांना स्वतःलाच प्रश्न पडला होता, मी या जगात कशासाठी आहे. ती काही क्षण शांत राहिली आणि पुन्हा म्हणाली. तेव्हाच त्यांना एक कल्पना सुचली. ते एका अनाथाश्रमात गेले आणि मला दत्तक घेतलं. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्याला अर्थ मिळाला. तो मी होते. ते ऐकून सनीच्या अंगावर शहारा आला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तो स्तब्ध उभा राहिला. त्याचे ओठही हलत नव्हते. आराध्या पुढे म्हणाली, अनितालाही हे माहीत नाही. ती अजूनही समजते की तो माझा खरा बाबा आहे. मला माहीत नाही सनी, का तुला सांगितलं मी हे सगळं, पण तू पहिला आहेस जो हे जाणतो, मी आणि बाबा सोडून. काही क्षणांनी सनी स्वतःला सावरत खोल श्वास घेतो. त्याचं मन परत वास्तवात आलं. तो हळू आवाजात विचारतो, तू तू कधी तुझे खरे आई वडील शोधायचा प्रयत्न केला नाहीस का? नाही, ती तात्काळ म्हणाली. उलट मी त्यांची आभारी आहे. आभारी? तो चकित झाला. हो, ती हळू आवाजात म्हणाली. जर त्यांनी मला त्यांच्या जगातून कचऱ्यासारखं फेकलं नसतं तर मला हिऱ्यासारखा माणूस कधी मिळाला नसता. पण कदाचित ते आता नसतीलही. सनी कुजबुजला. ती म्हणाली, जेव्हा बाबांनी मला दत्तक घेतलं तेव्हा मी ऐकलं होतं. ते आणि अनाथाश्रमाच्या मॅडम बोलत होत्या. मी फक्त 3 महिन्यांची होते. एक माणूस मला तिथे आणून देऊन गेला होता. म्हणाला, ही मुलगी मला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली. आराध्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिचा आवाज कंप पावत होता. आजही मला ते शब्द आठवतात सनी. कचरा. त्यांच्या आयुष्यात माझं तेवढंच स्थान होतं. मी काय केलं होतं त्यांचं की त्यांनी मला असं टाकून दिलं? एका छोट्याशा बाळाशी कोणी असं कसं करू शकतं? बाबांच्या येण्यापूर्वी मी नेहमी नात्यांसाठी तडफडत होते. कुणाच्याच आयुष्यात माझं काही स्थान नव्हतं. संध्याकाळी बागेत इतर मुलं त्यांच्या आईवडिलांसोबत खेळायची आणि मी लांबून बघत राहायचे. त्या प्रेमाची, त्या काळजीची, त्या उबदार स्पर्शाची मला आस होती. दररोज देवाला प्रार्थना करायचे की मलाही असं कोणीतरी मिळू दे. आणि देवाने माझं ऐकलं. त्याने मला असा माणूस दिला जो माझ्यासाठी बाप, आई आणि मित्र सगळं काही बनला. त्याने मला ते सगळं दिलं ज्याची मी आयुष्यभर वाट पाहत होते. ती डोळे पुसत थांबली आणि पुन्हा बोलू लागली. पण आज तुझं कुटुंब पाहिलं, ती नाती, तो आपलेपणा, ते प्रेम, मला खूप हेवा वाटला सनी. प्रेमळ आईवडील, चिडवणारा भाऊ, काळजी घेणारी बहीण, मी कधीच हे अनुभवलं नाही. इतकं म्हणून ती अश्रूंनी फुटली. तिचे डोळे पाहून सनी एक क्षणही थांबला नाही. तो तिच्या जवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली. त्याने तिला जाणवू दिलं, मी इथे आहे तुझ्यासाठी. ती डोकं त्याच्या छातीत ठेवून रडत राहिली. तिचे अश्रू त्याच्या शर्टमध्ये ओघळले. तो काहीच बोलला नाही. फक्त तिला तिचं दुःख बाहेर काढू दिलं. काही वेळाने ती थोडी शांत झाली. तिला जाणवलं की ती अजूनही त्याच्या मिठीत आहे. ती पटकन मागे सरकली. मला माफ कर. मी असं सहसा करत नाही, ती थरथरत म्हणाली. ठीक आहे, सनी शांत आवाजात म्हणाला. त्याने थोडा वेळ वाट पाहिली, जोपर्यंत आराध्या शांत झाली नाही. ऐक ना क्वीन बी, तो हसत म्हणाला. एक गोष्टीचं वचन दे मला. काय? ती विचारत म्हणाली. कधीही असं म्हणू नकोस की तुझं कोणी कुटुंब नाही. तुला कुटुंब आहे, चोप्रा कुटुंब. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. तू या कुटुंबात आली आहेस म्हणजे आता मागे वळून जाणं नाही. आराध्या हलकं हसले. आतापासून तुला एक कुटुंब आहे, मान्य? धन्यवाद, ती हसत म्हणाली. चल आज जाऊया, थंडी वाढते. सनी म्हणाला. ठीक आहे, मला कपडे बदलायचे आहेत, पूर्ण भिजले आहेत. सॉरी. अगं मी तर मजेत म्हणालो, वाटलं तू मला ठोसा देशील. ती हसत म्हणाली. माझं मन आता म्हणतंय तुला माफ करावं एकदा. पुढच्या सकाळी सनी खाली आला तेव्हा सुनीताजी स्वयंपाकघरात होती. गुड मॉर्निंग आई, तो म्हणाला. गुड मॉर्निंग बेटा, ती प्रेमाने म्हणाली. नाश्त्याला काय आहे? अंदाज लाव. ॲपल पाय. बरोबर. आई, सनी अचानक थांबला आणि तिला मिठी मारली. काय झालं रे? ती आश्चर्य आणि आनंदाच्या मिश्र भावनेने म्हणाली. थँक्स, तू जे काही मला दिलंस त्यासाठी. तुझ्यासाठी काहीही, ती हसत म्हणाली आणि त्याला अलगद सोडले. सुनीता काकू, मी मदत करू का? आराध्या स्वयंपाकघरात आली. अगं नक्कीच बाळा, सुनीता आनंदाने म्हणाली. सनी त्यांना स्वयंपाकघरात सोडून बाहेर आला. थोड्याच वेळात रितिका आणि जितेश खाली आले. सगळे गप्पा मारू लागले. नंतर बाबा देखील खाली आले आणि नाश्ता सुरू झाला. रितिकाने आराध्याला वाईन ओतली, पण तिने नकार दिला. तू वाईन घेत नाहीस? रितिकाने विचारले. नाही, आराध्या म्हणाली. ठीक आहे, माझ्याकडे ऑरेंज ज्यूस आहे.
सुनीताने हसत तिच्यासाठी ओतला. त्या दिवसानंतर आराध्या त्या घराशी पूर्णपणे जोडली गेली. ती वेळोवेळी सुनीता आणि शेखरशी बोलायची. जितेश आणि रितिका काही खास प्रसंगाबद्दल तिला सांगायचे. सनीबरोबरचं तिचं नातं अजून घट्ट होत गेलं. सुनीताने सांगितलेलं खरं होतं. त्यांनी आराध्याचं त्या कुटुंबात स्वागत केलं होतं. आता तीही त्या कुटुंबाचा भाग झाली होती. सनीचा सुट्टीचा काळ संपला आणि तो पुन्हा कामात व्यस्त झाला. पण कितीही व्यस्त असला तरी रविवारी तो नेहमी आराध्यासाठी वेळ राखून ठेवायचा. ते दोघं एकत्र वेळ घालवायचे, फिरायला, बोलायला किंवा फक्त शांत बसायला. काळ जसजसा पुढे गेला आराध्या त्याच्या अधिक जवळ येत गेली. पण काही गोष्टी सनी अजूनही गुपित ठेवीत होता. कधी कधी तो अचानक गायब व्हायचा, कोणताही स्पष्टीकरणाशिवाय. आराध्या विचारायची तेव्हा तो हसत विषय बदलायचा आणि काहीतरी कारण सांगून टाळायचा. तरीही बाकी सगळं छान चाललं होतं. बुधवार सकाळ. आराध्या कामासाठी तयार होत होती. तेवढ्यात अनिताचा फोन आला. ती नेहमी तिच्यापूर्वी ऑफिसला निघायची, म्हणून आराध्या थोडी चकित झाली. हॅलो आराध्या. अनिताचा आवाज घाबरलेला होता. आराध्याला काहीतरी बिनसलंय असं जाणवलं. काय झालं अनी? ती चिंतेने विचारते. सनी, तो अपघातात सापडला आहे. तो हॉस्पिटलमध्ये आहे. अनिताच्या तुटक शब्दांमध्ये आराध्याचं जग थांबलं. आराध्याचे डोळे अश्रूंनी धुसर झाले होते. तिचं लक्ष रस्त्यावर नव्हतंच. ती जणू वीज कोसळल्यासारखी हादरली होती. घशात कोरडेपणा आणि श्वास गुदमरल्यासारखा झाला. देवा, देवा नाही, नाही सनी, त्याला घेऊन जाऊ नकोस, ती मनोमन प्रार्थना करत होती. तिने चुकीचं वळण घेतलं आणि एक गाडी जवळपास तिच्यावर धडकली. अगं वेडी आहेस का? रस्ता पाहून चाल, त्या गाडीतला माणूस संतापून ओरडला. पण आराध्याला काही ऐकूच येत नव्हतं. तिच्या मनात फक्त एकच आवाज होता. सनी, तू ठीक असला पाहिजेस. कृपा करून ठीक अस. अश्रू डोळ्यातून वाहू लागले. हृदय धडधडत होतं आणि ती गाडी वेगात मुंबईच्या हॉस्पिटलकडे निघाली. रुग्णालयात पोहोचल्यावर तिचे पाय आपोआपच चालत होते, कोणत्याही दिशेविना. श्वास जलद झाला. हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. प्रवेशद्वाराजवळ अनिता दिसली. ती धावत आली. काय काय झालंय? आराध्या रडत विचारते. थोडं शांत हो आराध्या, काही काळजीचं नाही, तो ठीक आहे, अनिता म्हणाली. आराध्याने दोन्ही हातांनी तोंड झाकलं आणि रडू फुटलं. तो कुठे आहे? आराध्या, अनिता कुठे आहे तो? तिचा आवाज थरथरला. दुसऱ्या मजल्यावर, रूम नंबर 225. पण थांब. आराध्या काहीच न ऐकता धावतच निघाली. लिफ्टकडे न जाता ती थेट जिन्याकडे वळली. श्वास फुललेला, हृदयाचे ठोके जोरात. ती थांबली फक्त 225च्या दरवाजासमोर. तिने दरवाजा उघडला. 1 तासाआधी. माफ करा, पेशंट विजया कुठे आहे? अनिता रिसेप्शनिस्टला विचारत होती. पहिल्या मजल्यावर रूम 120, रिसेप्शनिस्टने हसत उत्तर दिलं. अनिता लिफ्टकडे चालली तेव्हा तिच्यासोबत एक ओळखीचा चेहरा होता, सनी. अरे अनिता, तू इथे काय करते आहेस? तो आश्चर्यचकित झाला. हाय, माझी एक सहकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. थोडं कामाचं डिटेल घ्यायचं होतं. ओह ठीक आहे. आणि तू? माझा बॉडीगार्ड स्टीफन, त्याच्या बायकोला मुलगा झाला, त्यांना भेटायला आलो आहे. बॉडीगार्डसाठी? अनिता थोडी चक्क झाली. हो, तो फक्त बॉडीगार्ड नाही, माझा चांगला मित्रही आहे. ओह ठीक आहे. कोणत्या मजल्यावर? दुसरा मजला, रूम 225. आणि तू? पहिला मजला, रूम 120. ठीक आहे, माझा मजला आला, बाय. अनिता लिफ्टमधून उतरली. सी यू, सनी हसत म्हणाला. काम संपवून अनिता बाहेर पडली आणि अचानक तिच्या मनात एक विचार चमकला. या मूर्खाला एक प्रँक करूया. तिने आराध्याला फोन लावला. हॅलो आराध्या, सनी, त्याचा अपघात झाला आहे. आता वर्तमान काळात. आराध्याने दरवाजा उघडला आणि समोर तो उभा होता, काळा ब्लेझर, ऑफिस सूटमध्ये, पाठमोरा. दरवाजा उघडल्याचा आवाज झाला तेव्हा तो वळला. आराध्याचे पहिलेच लक्ष गेले त्याच्या अंगावर कुठे जखम आहे का, प्लास्टर आहे का. पण काहीच नव्हतं. तो पूर्णपणे ठीक होता. आणि मग ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते. गोंधळलेला चेहरा, आश्चर्य आणि एक प्रश्न. तो हळूहळू तिच्या दिशेने आला. त्याच्या जवळ येताच तिच्या नाकाला ताजा मिंट आणि आफ्टरशेवचा सुगंध जाणवला. क्वीन बी, तू इथे काय करतेस? त्याचा आवाज गोंधळलेला होता. त्याचा आवाज ऐकून आराध्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती सरळ त्याच्या मिठीत घुसली. ती त्याला घट्ट मिठी मारते, जणू तो मोडून टाकणार असेल. ती एका लहान बाळासारखी रडू लागली. सनी ठीक आहे हे जाणवल्यावर तिचा श्वास पुन्हा सुटला. तिने काही मिनिटे त्याला मिठी मारली, स्वतःला आश्वस्त करत की तो सुरक्षित आहे आणि अगदी जवळ आहे. हृदयाची धडधड सामान्य झाली. एका गोष्ट तिने समजून घेतल्या.
की ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी त्याच्यावर प्रेम करते. आता ती हे कोणताही संकोच न करता म्हणू शकते. सनी तिच्या हालचालीने आश्चर्यचकित झाला. अरे अरे काय झालं? तो विचारत म्हणाला आणि तिला मिठी मारली. ती उत्तर देऊ शकली नाही. तो तिच्या खांद्यावर हलके हात फिरवत तिला सांत्वन देत होता. त्याचा मृदू स्पर्श तिला शांत करत होता. काही मिनिटांनी त्याने तिचं डोकं आपल्यापासून वर उचललं आणि तिला गालावर हात ठेवून पाहिलं. क्वीन बी, काय चाललंय? सांग ना. त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. तू तू ठीक आहेस? ती थरथरत बोलली. हो, मी ठीक आहे, त्याने मृदू खुरखुरीत आवाजात सांगितलं. ती ती म्हणाली की तू तू अपघात. माफ करा. त्यावेळी अनिता खोलीत प्रवेश झाली. मला माफ करा आराध्या. मी फक्त प्रँक करायला विचार करत होते, ती हळू आवाजात म्हणाली. आराध्याला कळाले नाही की तिला काय झालं. राग तिच्या आत उफाळला. ती अनिताच्या जवळ गेली. मला माफ कर. मला माहीत नाही होतं की तू असं प्रतिक्रिया देशील. तिने तिला थप्पडच मारली. अनिता आश्चर्यचकित झाली. कधीही असं पुन्हा करू नकोस, आराध्याने डोळ्यात राग चमकत सांगितलं. ती रुग्णालयातून बाहेर पडली आणि ऑफिसकडे निघाली. अनिता काय झालं? सनी छातीवर हात टेकून विचारत होता, भुवयात आणत. आराध्या डिझाईनवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत होती, पण मन शांत होत नव्हतं. तिने रागातून असं केलं होतं, पण आता तिला अपराधीपणाची जाणीव झाली. अरे, मला असं करायला नको होतं. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तीही प्रँक करू नये, पण मी तिला थप्पड मारलं. मी तिचा चेहरा कसा पाहणार आता? तिचे विचार मनात फिरत होते. तेव्हा फोन वाजला. सनी, तुझ्या त्या मूर्ख प्रँकसाठी माझा ड्रेस ओला करायचा होता का? सनी, मला राग आणू नकोस, आराध्या म्हणाली. नको. मी आज तू काय केलंस ते पाहिलं. तो थप्पड हाताळू शकत नाही. सनी, ऐक, तिने असं काही बोलायला नको होतं. मी मान्य करतो, पण तू तिला थप्पड मारायला नको होतंस. माहीत आहे मला आधीच अपराधी वाटतंय. अजून वाईट करू नकोस. फक्त तिला माफ म्हण. हो, मी म्हणेन घरी पोहोचल्यानंतर. काही मिनिटांनी शांततेनंतर ती विचारते, मग तू तिथे का होता? स्टीफनच्या बायकोला मुलगा झाला, त्यांना अभिनंदन द्यायला गेलो होतो. ते पण होते? तर तुला दिसले नाहीत का? स्टीफन आणि त्याच्या पत्नीची अवस्था काय झाली होती? अरे देवा, तो जोरात हसला. पुढच्या वेळी काही करताना आसपास पहा. माझी चूक झाली. जर मी जास्त प्रतिक्रिया दिली असेल तर माफ कर. बघ क्वीन, मी ठीक आहे आणि नेहमी राहीन. माझ्यासाठी स्वतःला दुखवू नकोस. समजलंस ना? सनी म्हणाला. हो, आराध्याने थोडी हळूवार उत्तर दिलं. छान, मग रविवारी भेटू. ठीक आहे, आणि स्टीफनला माझ्या शुभेच्छा सांग, आराध्याने विनंती केली. मला वाटतं त्यांनी आधीच पाहिलं असेल. सनी हसला आणि कॉल संपवला. संध्याकाळी आराध्या घरी आली तेव्हा अनिता TV पाहत होती. ती तिच्या जवळ गेली आणि बाजूला बसली. ऐक बेबी, मला खरंच माफ कर. मी असं करायला नको होतं. कृपया मला माफ कर. आराध्याने तिचा हात आपल्या हृदयाजवळ ठेवला. ती काही बोलली नाही. माफ कर. जर तुला आता मला थप्पड मारायचं असेल तर मारू शकतेस, ती आपला चेहरा दाखवत म्हणाली. अनिता अजूनही काही उत्तर देत नव्हती. ठीक आहे, मग मी तुझा आवडता आईस्क्रीम आणलंय. चॉकलेट घेईन जे मी तुला आणलं आहे. आराध्याने आईस्क्रीम बॉक्स उघडला. थांब. ठीक आहे, अनिता म्हणाली. ठीक आहे, फक्त आईस्क्रीमसाठी तुला माफ करते. ती आराध्याच्या हातातून आईस्क्रीम घेऊन स्वतःच्या तोंडात टाकते. मला खरंच माफ कर अनिता. मी असं करायला नको होतं, आराध्याने पूर्ण हृदयाने म्हटलं. ठीक आहे, मला पण तुझ्यावर असा प्रँक करायला नको होता, ती म्हणाली आणि आईस्क्रीम चाटत होती. पण त्याबद्दल धन्यवाद. जर तू असं केलं नसतंस तर मला कधीच कळालं नसतं. काय? ती आश्चर्यचकित झाली. की मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आराध्याने प्रकट केलं. म्हणजे? अनिता आश्चर्यचकित झाली. हो, आराध्याने पुष्टी केली. ओ माय गॉड. अनिता तिच्या मिठीत येऊन आनंदाने उडी मारते. हो. तू कधी त्याला सांगणार आहेस? हा रविवार. शनिवारी संध्याकाळी आराध्या त्याला पुन्हा भेटायला थरथरत होती. तो तिला घेण्यासाठी येत होता. बुधवारच्या घटनेची आठवण त्याला आली. ती लहान बाळासारखी रडत होती आणि मी तिच्यावर प्रेम करत होतो. ती तितक्या लवकर रुग्णालयात आली हे पाहून त्याला तिच्यावर खूप प्रेम वाटलं. अरे देवा, किती गोड आहे, त्याने स्वतःशीच म्हटलं. दरवाजाची घंटा वाजला. अनिता दरवाजा उघडते. ती तयार आहे का? ती इथे नाही. काय? ती कुठे आहे?
मला माहिती नाही. तर आराध्या आणि संकेतचं पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. आराध्याचं प्रेम संकेत स्वीकारेल का हे बघू पुढे. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.